मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला मस्त मस्त दिसते हो फार मस्त दिसते नाही थोडी बघा ना मावशी नाही थोडी खूप छान दिसते थोडी तिरकी झाली अगं नाही असू दे अगं असू दे 1 मिनिटात करतो अगं 1 मिनिटात करतो अरे आई काकू आई हॅलो हॅलो नमस्कार 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 फ्रेम सरळ केली तिरकी होती ना तिरकी कशी झाली फ्रेम छान आहे अहो बाबा आता ना श्वास तरी घेऊ द्या बसा ना आपण बसा बसा बस बस बसा बसा आपण बसा बसा बस का काकू बस हा तुम्ही पण बसा बाबा छान झालंय ना नाही काय कुमठेकर रोडवरून मी करून आणली त्या कुमठेकर रोडवरच्या कुठल्याही गोष्टी या चकचकीत असतात अगदी पेट्रोल सुद्धा बाबा अहो बाबा काय फोटोच अगदी लगेच हा बघा बरं अलकाताई आणि उमाताई किती छान साड्या नेसून आल्या आहेत नटून थटून ओमकडनं फोटो काढून घेतला पाहिजे नाही का आहे ना ओम येतोय ना हो ना कुमठेकर रोड वरून घेतले का साड्या अहो सगळ्या गोष्टी तिथे चांगल्या मिळतात माझ्याकडे एक कॅमेरा आहे तो मी कुमठेकर रस्त्यावरूनच घेतला म्हणजे आत्ता तो माझ्याकडे नाहीये आत्ता माझ्या तो घरी आहे माझ्या घरी म्हणजे हो काय कुमठेकर रोडवरच्या घरी की काय बाबा आजोबा अहो माझ्या खोलीत असं म्हणा घरी काय विनोदी आहेत फार विनोदी आहेत आजोबा हो अच्छा म्हणजे हे ओमचे बाबा आहेत का यावेळेस तरी भेटणार आहेत का ते हा आहेत कुठे ते कामशेतला असतात US हून डायरेक्ट कामशेतला कॉन्फरन्स काय आहे माहिती का मला काही सुचतच नाही असं झालेलं आहे गडबड म्हणजे अहो काय सांगणार आता त्यांच्या पायाला भिंगरीच आहे अगदी म्हणजे काल अटलांटाची फ्लाईट असेल तर उद्या पंढरपूरची ST पण असू शकते नाही म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की कामशेतला गेलेत एका जमिनीची पाहणी करायला काही व्यवहार वगैरे मोठी लॅब टाकण्याचा प्लॅन आहे त्यांचा हो ना ईशा हो या फोटोमध्ये तुम्ही कसे नाही पंखे साफ करायला पाहिजेत नाही का फार घाण झालेत तुला काय वाटतंय नाही तुम्ही मला काही विचारलं का हो तुम्हालाच विचारलं मी का नाही मी का नाही अहो आजोबा तुम्ही हट्ट नाही का केला की मीच फोटो काढणार आहे म्हणून असं ठरलंय ना आपलं हा असंच ठरलं होतं म्हणजे नाही त्यांनाच फोटो काढायचा अहो म्हणजे मी फोटो काढलाय ना त्यामुळे मी कसा असणार त्याच्यात मला फोटो काढायचा होता मी काढला तुमची काय हरकत आहे नाही माझी कसली हरकत असणार नाही हो बाबा अहो यांना सवय नाही अशा चेष्टेची चेष्टा करताय तुम्ही चला आपण आज चहा घेऊया चहा धना जा बेटा घेऊन जा आई या ना आपण या
बाबा हो. तुम्ही इथे बसा, इथे बसा. अगं मी असं आलो आणि तिथेच बसणार होतो. हो ना, हो, बसा ना आता. थोडासा चहा. हो मी पाठवून देणार, तुम्ही बसा आधी. बसा बसा. परमेश्वरा. शोभना. हा काय आहे, काय आहे? सॉरी म्हणलं. थँक्यू. हा हो परमेश्वरा. त्या गर्दीत जायलाच नको. हा सावकाश. अहो वहिनी बसा ना तुम्ही इथे. नाही नको, मी इथेच बरी आहे. हा हा अशीच आहे ती, म्हणजे फटाक्यांपासून लांबच पळते. जरा बुजरी आहे. अरे वा, आले का? नमस्कार नमस्कार नमस्कार. आले काकू, व्यवस्थित ना सगळं? अरे वा, माय फेवरेट ढोकळा. अरे वा, माय फेवरेट चहा. आज ट्रे मधनं चहा दिलाय मला. वा वा, फक्कड झाला एकदम, फरमास. काय घाणेरड्यासारखं. इशू काय काहीतरी बोलतेस? अहो नाही, अशी सवय आहे याची, घाणेरडी सवय आहे अगदी. काय ओम, बाप लेक दोघी सारखेच. म्हणजे मी आदळापट करून सांगितलं, प्रेमाने समजावून सांगितलं इतकी वर्ष, पण काही ही सवय गेलेली नाहीये. आता बायको आली आहे ना, करेल सरळ. काय बावळटपणा चाललाय? नाही नाही, असू दे ना. हसू आलं ना की हसावं. सॉरी. काय उमा काकू, आपण लग्न कुठे करायचं या दोघांचं? पुन्हा क्लबला करूया आपण, नाही का? काय धना? किती माणसं असतील साधारण तुमच्या घरची? आमचे नातेवाईक खूप आहेत, म्हणजे 700 तरी असतील कमीत कमी. हो का? एवढेच बस? अगं अंदाजे सांगितलं, म्हणजे जास्ती होऊ शकतात. आणि ओमची मंडळी असतीलच ना? हो हो हो, आमची पण मंडळी असणारच आहेत. म्हणजे 700 तर नाहीत, पण 7-8. आणि अजून काही, म्हणजे अजून यादी व्हायची आहे ना? नाही म्हणजे जे काय, पण संत नामदेव प्रशालेचं ग्राउंड बुक करायला लागेल ना? अगं काय आहे? त्यापेक्षा मोठं नाहीये का काही? ग्राउंड म्हणजे अगदीच खिचडी होईल ना माणसांची. तुम्ही दोघं जण चेष्टा करताय ना माझी? नाही. हो 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 हो, चेष्टाच करतायत, चेष्टाच. ए काय रे, अशी चेष्टा करतात का? हा, ते स्वतःच्या लग्नाचा विषय निघाला ना की असेच चेकाळतात. नाही नाही, पण काही काळजी करू नका, आपण थाटामाटानेच करायचंय लग्न, कारण एकुलता एक मुलगा आहे हो आमचा. मग तो गावठी बोलणार तो कोण? गावठी काय काकू? म्हणजे ग्रामीण बोलणारा तो जो कोण होता? जयेश ना? नाही, जयेशच असं म्हणणं आहे की म्हणजे की ओमच तुमचा एकुलता एक मुलगा आहे, असं वागता तुम्ही, माझ्याकडे दुर्लक्ष करता, असं म्हणतो तो. नाही खरं त्याच्याकडे झालंच आहे, पण हा जवळ जास्त राहिला ना आमच्या, त्यामुळे. आणि तो दूर दूरच होता. आणि शेंडेफळ आहे ओम तर. मधू. हा, मधू शेंडेफळ आहे ना माझं. तेच म्हणलं 3 आहे. म्हणजे मधूचा पण फार राग आहे ओमवर, की म्हणजे तो जास्त लाडका आहे, असं काही नाहीये. हे सगळं आपलं काय म्हणतात, सिबलिंग रायव्हलरी. हो 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 हो, आमच्याकडे पण आहे. गावठी बोलले ना तरी मुलांचे आवडते शिक्षक आहेत ते. हो हो हो, खरंच आहेत. आणि आमचा पण आवडता आहे, म्हणजे शिक्षक नाही, मुलगा आहे. हा हो, पण त्यांचं तुम्ही ऐकून घेत नाही ना, हेच खरंय. अगं बाई, काय आहे बघा, ह्यांना काय वाटेल, फारच सासूरवास करते मी तुला आणि त्याला सुद्धा. ढोकळा घ्या ना.
शोभना 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 एक्सक्यूज मी आई एम सुशांत इंजिनियर आहे मी इंजिनियर आहे हो अगदी खरं आहे. सेल्समन म्हणजे वाटेल त्या वेळेला अहो रात्री सुद्धा घरात घुसतात. म्हणजे एक मुलगा तर आला होता आणि म्हणाला मॅडम ये क्लासिकल म्यूजिक की सीडी है 4 सीडी पे 2 सीडी फ्री मिलेगी क्या मैं आपको दिखा सक. काय आहे बरं त्या स्वस्त असतात असं पण नाहीये उगाच आपलं हॅलो हॅलो हा बोल सुशांत. शोभना कुठे आहेस तू? अरे मी येते तिकडे मी जरा कामात अडकली आहे. हा येते मी. सॉरी मलाच रावलं नाही मला कंट्रोलच झालं नाही मीच आलो. नाही नाही तू याची काहीच गरज नाही मी म्हणाले नाही येते म्हणून. हा नको नको येऊ म्हणजे मी आलोय ऑलरेडी. हा तू कुठे आहेस? इथे हॉलमध्ये. काय? अगं हे हळूहळू. सॉरी सुशांत आलाय बाहेर हॉलमध्ये. काय? हॅलो काय काय झालं एकदम काही प्रॉब्लेम आहे का सगळे उभे राहिले? नाही काही नाही ते हे पाय मोकळे करायला उभं राहिलो ते बसून बसून वाटतं ना मध्येच कधीतरी उभं राहावं असं. तुमचा भाऊच आहे ना तो? हा हो भाऊ आहे. काय काकूंची मेमरी शार्प आहे. हो माझा भाऊ आहे. बोल सुशांत. हॅलो कुठे आहेस तू? ओमच्या घरीच आहेस ना? हो 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 हो. ते आहेत का ग? हा नाही कोण? हो नाही नाही बाबा नाही आहेत घरी. बाबा? बाबा कोण? अगं ते मिस्टर दत्ताराम. बाबा कोण? हो हो तेच नाहीये मी सांगितलं ना सुशांत ते नाही आहेत घरी आणि मी आहे इथे ओमच्या घरी. नाही नाही मी जरा इमोशनल झाले. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स सुशांत. थँक्यू. कॉंग्रॅट्स. तू कधी जॉईन होतोस? कुठे? अरे असं काय करतोस तुला नोकरी नाही का मिळाली आत्ताच? हा पेढे कधी देणार आहेस सांग तू. अभिनंदन. अभिनंदन सांगा. अभिनंदन काय? कोणाचं अभिनंदन करतेस? पेढे नोकरी? कसली नोकरी? कोणाला लागली? अगं काय बोलतेस तू? मला एवढा आनंद झालाय ना सुशांत एवढा आनंद झालाय ना मी देवाचे अगदी आभार मानतेय की तुला हवी तशी नोकरी मिळाली आहे. अरे आणि यायच्या आधी सांगायचं नाही का रे? हा गोडधोड आणून ठेवलं असतं नाही का? कुठेस तू? आतलं खोलीत आहेस ना? मी चालू. थांब. नाही 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 तू थांब मी येते तिथे. मी हॅलो हॉलमधनच बोलतायत ना ते? मग घरातल्या घरात काय फोनवर आहे? हो हॉलमध्येच आहे. काही आनंदाच्या भरात काही भानच राहिलेलं नाहीये मला. मी आले. तुमचं चालू दे ओम. हा अरे फार महत्वाचा क्षण आहे हा माझ्यासाठी सगळ्यांसाठीच. हा मामाला नोकरी लागली आहे. मी आले. तुमचं चालू दे. हा आय एम सॉरी मी जरा किचनमध्ये मी बोलवते ना तुला. मला वाटलं की ते आलेत म्हणून तुम्ही मागच्या दारानं पळून चालला की काय? काय मी
ते जाऊ दे, हे एका घरात काय म्हणतात त्याला, अगं लाडू पेढे बर्फी गोडाचे लाडू 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 आहे. हो, कुठे तिथल्या डब्यात आहेत. ओट्यावर आहे. अगं तिथे कशाला येते? मला रात्री खूप भूक लागते ना, मग एक तासाला मी एक लाडू खाते म्हणून तिथे ठेवलेत. सो स्वीट ऑफ यू. अगं तू लाडू खातेस म्हणून नाही, तिथे आता लाडू आहेत म्हणून. रात्री लाडू खातेस? तासाला एक? भूक लागते मी मला. नंतर बोलेन. तू एक काम करतो, डबा घेऊन ये. कशाला? हा अगं काय, माझा भाऊ आलाय ना, म्हणजे सुशांत माझा भाऊ आहे, तो आलाय, त्याला नोकरी लागली आहे ना, तर तो ती बातमी द्यायला आलाय, तर गोड गोड करेल ना तोंड सगळ्यांचं. तर आता त्याच्याकडे काही नाही. मी तुला का सांगते, प्लीज जा डबा आण, प्लीज प्लीज. मॅडम हे सगळं अति होत चाललं. माझी आई मॅडम म्हणू नकोस मला, मॅडम म्हणू नको. ऑलरेडी खूप गोंधळ चाललेले आहेत आणि कामात आजोबांना ना ही मंडळी गेल्यानंतर मी एवढी झापणार आहे ना. जा ना बेटा, जा ना डबा आण, प्लीज प्लीज डबा आण. तिथे हा ढोकळा नसेल ना? हा आणि बाकरवडी पण ही नसेल ना. थँक्यू. मला ना खूप टेन्शन आलंय अमेरिकेचं. मला त्यांची पॉलिसीज पटत नाही. मी येते जाऊन. हा हा ये आम्ही बोलतोय. म्हणजे इकडे हॉलमध्येच घ्या ना, ढोकळा घ्या. हे घ्या ना. काकू काकू उमा काकू. हा हा मी काय सांगत होते, मला इथिओपियाचं आलंय टेन्शन. सेम आहे, दोघांची पॉलिसी सेम आहे, तेच मला काळजी वाटते फक्त. आणि बाकरवडी हो ग, नकोय काही, खरंच नकोय. आवडते की व्हेरी फनी. ओम जोक करतो जाका. तुम्हाला काय वाटतं काकू ह्याचं, आपल्या देशाचं? कोण तू? मी तू इथं काय करतोयस? मी भेटायला आलोय. प्यायलास का? नाही, प्यायला लागू नये म्हणून इथवर आलोय मी. असं काय करताय शोभना? काय झालं? काय झालं? काय काय? अरे काय, तुला एवढं सुद्धा धीर नाही का? इथपर्यंत पोहोचलास तू? अगं पण अरे इथपर्यंत कसं आलास तू? हे बघ, तू आता इथं असणं योग्य नाही आहे. तू शोभनाचा भाऊ आहेस. अहो नाही आजोबा, मी नवरा आहे तिचा. मला पिण्याचा प्रॉब्लेम आहे. आताच नाही का विचारलं तुम्ही की पिऊन आलास का? मी सांगितलं नाही, विसरले लगेच. आता बोल. अरे चुकलंय त्यांचं, म्हणजे त्यांचं बरोबर आहे, ते सांगतील तसंच करायचंय आपल्याला. काय काय म्हणजे तू माझा भाऊ आहेस. अगं नाही, मी तुझं आपलं लग्न झालंय सगळ्यांच्या समोर, सगळ्यांच्या साक्षीनं, ऑफिशियली. हो रे बाबा, पण मी तुला नंतर समजावून सांगते. मी तुझ्या पाया पडते सुशांत, प्लीज प्लीज. लग्न मोडेल. तू मला धमकी देतेस? आपलं लग्न मोडण्याची? अरे बाबा आपलं नाही, मग शांत हो जरा. आपलं नाही, ओम आणि ईशाचं लग्न मोडेल. म्हणजे खूप बाबा जरा लक्ष ठेवा ना, ती खूप मोठी स्टोरी आहे. मी तुला नंतर सांगते. आतली मंडळी आली ना की आम्ही सांगितलं तसंच वागायचंय. तू माझा भाऊ आहेस आणि हे लाडू ठेव तुझ्या. लाडू? हो, हे तू आणलेस. हा हो, आणि तुला नोकरी लागली आहे ना? आत्ताच लागली आहे नोकरी, लागली आहे तुला? काय? ह्याला नोकरी लागली? हो, आत्ताच लागली आहे नोकरी. त्यांनी लाडू आणले, तोंड गोड करायला. लक्ष ठेवा ना तुम्ही बाबा. प्लीज, आतली मंडळी आली की हे सगळं असंच वागायचं. प्लीज प्लीज सुशांत, प्लीज. ओम आणि ईशाच्या लग्नात खूप मोठा प्रॉब्लेम होईल, नाही तर कळतंय का तुला? प्रॉब्लेम होईल. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? हा काय? कसला प्रॉब्लेम म्हणाला? काय झालं? कुठे काय म्हणाले मी? कसला प्रॉब्लेम म्हणालात? मी काय काकूंना इतक्या दुरून ऐकू आलं? आय मीन काय आहे की शब्द तेच होते, ओम ईशा प्रॉब्लेम. पण हा काय म्हणत होता की ओम आणि ईशाच्या लग्नात प्रॉब्लेम येऊ नये म्हणून शांत वगैरे करावी. मी त्याला समजावून सांगत होते की सासवडची मंडळी आहेत, खूप पुढारलेली आहेत, यांचा विश्वास नाहीये या सगळ्यावर. म्हणजे आमचाही नाहीये. हो ना ओम? माझा आता कशावरच विश्वास नाही.
काय आहे माहितीये का, आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट हवी असते ना तेव्हा आपण एखाद्या देवळात जातो आणि त्या देवाच्या दगडी मूर्तीकडे पाहत बसतो, पण नंतर आपण जांभया देतो. अहो ती दगडी मूर्ती काय करणार, काय हा हव्यास आहे आपला. मग शेवटी आपल्याला भूक लागते, आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं, घरी कोणीतरी आलंय याची आठवण होते, देह धर्म सुचतात. मला एक सांगा, असल्या वांझोट्या श्रद्धेचा काय अर्थ आहे. हो बरोबर आहे, मला तर माणसांवरच विश्वास ठेवा असं वाटतं. बरोबर आहे. हाच तो सुशांत. अच्छा, म्हणजे तुमचे भाऊ. हे काय सगळ्यांना कसं कळलं मी भाऊ आहे, सगळ्यांना कसं कळलं मी भाऊ आहे. अरे नाही त्यांना म्हणजे कोणाला कळलंच नव्हतं, म्हणजे यांना माहिती नव्हतं ना. ही ईशाची आई आहे, ईशाची काकू आहे, उमा काकू आहे बरं का. यांना माहिती नव्हतं ना तू सुशांत आहेस म्हणून. मला तरी कुठं माहिती. तेच तुला माहिती नव्हतं ना, ही ईशाची आई आणि ही ईशाची काकू आहे. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. चला जाऊया आपण आता. हो हो हो. काय करता आपण? पितो. हा